ही जी कलाबाजी पाहिली ती होती रायगडावर चालू. आता आम्ही इथपर्यंत कसं पोहोचलो, रात्री आमच्यासोबत काय घडलं, तुम्ही पार्ट 1 नसेल पाहिलं तर पार्ट 1 पाहून घ्या. तो पिछली रात हुआ यूं था, हमने बांध दिया था टेंट, व्यू भी एकदम मस्त था, लेकिन पावसाने धो धो पडके सब धुमाकूळ मचा दिया. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे सिद्ध्या आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सिद्ध्याच्या विंडो सीटवर. टेंट पासून 1 ते 2 किलोमीटर एक छोटंसं गाव होतं जिथे ना एकही हॉटेल नव्हतं. तिथे एक छोटंसं दुकान होतं जे घरालाच अटॅच होतं. काकांना आम्ही कळकळीची विनंती केली की काका मला जेवण बनवायचं, गॅस पाहिजे. काका बोलले थांब, रडू नको, मी तुला 100 रुपये घेतो पण माझा गॅस देतो. माझ्या भावाने मस्त चिकन आणि राईस बनवला. आम्ही ते घेऊन बॅलन्स करत टेंटवर पोहोचलो आणि मस्त कॅन्डल लाईट डिनर केलं. मग मस्त सकाळच्या व्ह्यू सोबत उठून आम्ही फ्रेश होऊन आम्ही निघालो रायगडला. रायगडला पोहोचल्यावर तिकडे आम्हाला खूप काही पाहायला मिळालं कारण की तेव्हाच नुकताच राज्याभिषेक झाला होता. त्यामुळे तिकडे गर्दीही खूप होती आणि चढायला वेळही खूप लागला. पण चढायचा वेळ आणि गर्दी कोण बघतं, आम्ही तर छत्रपती शिवाजी महाराज बघत होतो. तर भेटूयात मित्रांनो पुन्हा एकदा नवीन गोष्टीसोबत, क्योंकि कहाणी अभी बाकी है मेरे दोस्त.